नमस्कार, मी प्रदीप वसंत खांडेकर. मी सध्या बोशे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीकडून. एकंदर आज तुम्ही या ठिकाणी माचूर येथे प्रचाराचा शुभारंभ झाला. मोठ्या संख्येने मतदार असतील ते पदाधिकारी तुमच्यासोबत होते. काय भावना आहेत, काय सांगा? मतदारामध्ये अत्यंत उत्साह आहे आणि आज जो प्रचाराचा शुभारंभ झाला, या शुभारंभाला भरपूर म्हणजे तालुक्यातून सगळ्या मतदारसंघातून भरपूर जनतेतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. तुमच्या गटामध्ये काय एकंदरीत परिस्थिती आहे, काय तुम्हाला सांगता येईल? मी बोशे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असून बोशे जिल्हा परिषद गटामध्ये मुळात बोशे जिल्हा परिषद हा गट मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भाग आहे आणि त्या भागामध्ये रस्त्याच्या, पाण्याच्या आणि विजेच्या प्रमुख समस्या आहेत. तर मी गेले 9 वर्षापूर्वी मला माननीय आमदार समाधानदादा अवतडे साहेबांनी सभापती पदाची संधी दिली आणि तेव्हापासून मी तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये गावोगावी मी प्रत्येक गावोगावी मी भेट दिल्या आणि गावाच्या समस्या जाणून घेतल्या. गोरगरीब जनतेपर्यंत गेलो, तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत मी पोहोचलोय. मी माझ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेतनं प्रथम क्रमांकानं 14,800 घरकुल आपल्या तालुक्याला मिळवून दिली आणि त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचलोय. त्यामुळं मला वाटतं मी बाहेरचा वगैरे असा हा मुद्दा काय मला माझ्यासाठी काय महत्वाचा नाही. माझ्यासाठी महत्वाचं आहे फक्त तिथल्या गटामधल्या लोकांची कामं झाली पाहिजे आणि मी हा तालुक्याचा सभापती असल्यामुळे बाहेरचा वगैरे असं काय होऊ शकत नाही. आता ह्याच्या अगोदरचे आपण बघितलंय की बाहेरचे आमदार वगैरे आले, त्यांनी इथं आमदारकी पद भोगलं, पण मी ह्या तालुक्यातलाच आहे, त्याच्यामुळे मी बाहेरचा वगैरे असं काय नाही. आव्हान वगैरे काय नाही. मला निवडणुकीचं म्हणजे मी 30 वर्षापासून माझ्याकडे ग्रामपंचायत सत्ता आहे, त्यामुळे निवडणूक हे मला अगदी असं हे वाटते, सहज वाटते. काय मला त्यात अवघड असं काय वाटत नाही. काम तुम्ही केलंय त्यामुळे निश्चितपणे मला लोकांवरती विश्वास आहे. मी दररोज सकाळी 9-10 वाजल्यापासून पंचायत समितीमध्ये हजर राहून गोरगरीब लोकांची कामं करता आलोय. मी 2.5 वर्ष म्हणजे 2017ला सभापती झालो. त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर माझं पद गेलं, परंतु मी न थांबता अजून पण माझं काम चालूच आहे. मी पदावर असावं अशी माझी काही अपेक्षा नाही. मला फक्त आमदार साहेबांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची कामं झाली पाहिजे ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे आणि तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी आमदार साहेबांकडून आता कमळाच्या चिन्हावरती उभा आहे. आज अनेक जण या भाजपमध्ये येऊन उमेदवारी घेऊन या निवडणूक लढवत आहेत. काय सांगाल, सर्वांचा एवढा भाजपकडे कुठेतरी भाजपमय होत आहे असं वाटतं? नाही, तालुका तर भाजपमय झालेलाच आहे आता बऱ्यापैकी. त्याच्यामुळं मला वाटतंय लोकांना पण कळलंय आणि उमेदवाराला पण कळलंय की सत्तेत गेल्याशिवाय काही विकास होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांची धडपड आहे भाजपमध्ये येण्यासाठी, परंतु आमदार साहेबांनी अगदी योग्य उमेदवार निवडलेत लोकांची कामं करण्यासारखे. इकडं तिकडं परत आपल्याला काय म्हणजे फसवाफसवी ह्या गोष्टी होऊ नये, त्यामुळे प्रामाणिक लोकांची कामं करणारी माणसं आमदार साहेबांनी निवडली. मला आमदार साहेबांनी भाषणामध्येच सांगितलं की अनेक अजून सरप्राईज आहे, अजून येणार आहेत. बरोबर आहे, अजून वेटिंग वर होते, परंतु आता उमेदवारी फायनल झाल्यामुळं तो विषय आता बऱ्यापैकी थांबलाय. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय मतदारांना मी नम्रपणे आवाहन करतो की विरोधकाचा फक्त एकच मुद्दा आहे की बाहेरचा आहे, परंतु तुम्ही मला फक्त एकदा संधी द्या आणि मग भविष्यात बघा. आमदार साहेबांच्या माध्यमातून मला कामाचा दांडगा अनुभव असल्यामुळं मी निश्चितपणे तुमच्या घरापर्यंत तुमच्या सर्व योजना शासकीय पोहोचल्याशिवाय थांबणार नाही. ही माझी मतदारांना नम्र आव्हान आहे.